तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यास आंदोलन, न मान्य झाल्यास आंदोलन करू असा थेट इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान रविकांत तुपकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। पाहूयात। एकंदरीत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये काय मुद्दे समोर आले? नाही, मुख्यमंत्री महोदयांबरोबर जवळपास अर्धा पाऊण तास आमची चर्चा झाली। आमचं शिष्टमंडळ होतं। आम्ही ज्या काही मागण्या मांडल्या ते एक एक मागणी त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली। जी योजना कर्जमाफीची सरकारने आणलेली आहे या जाचक निकष आणि अटी बदलले पाहिजे हे सगळं आम्ही त्यांच्यासमोर एक एक काय अटी शर्ती होत्या त्यांना काढून टाकण्यासंदर्भामध्ये सांगितलं। तर त्यातल्या काही मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे आणि तुमच्या मागण्यांच्या अनुषंगानं आम्ही बदल करण्याच्या मूडमध्ये आहोत। सरकार कर्जमाफी योजनेमध्ये बदल करणार आहे असंही त्यांनी आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसे बदल आम्ही त्या कर्जमाफी योजनेत करू हा सुद्धा शब्द आम्हाला त्यांनी दिला। या 8-15 दिवसामध्ये सरकार काय भूमिका घेतं आम्ही पाहू आणि सरकारनं जर का सकारात्मक भूमिका घेतली नाही, कर्जमाफी योजनेमध्ये बदल केले नाही तर काल आम्ही मोजक्या संख्येने मुंबईत आलो होतो। येताना आता हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी मुंबईमध्ये येतील हे सुद्धा आम्ही त्यांना साहेबांना सांगितलं। ते म्हणाले की आम्ही आता तुमच्यावर आंदोलन करायची वेळ येऊ देणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला। कॅमेरा पर्सन रोहित सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, विधान भवन, मुंबई।